तर आता आपण थोडं मध्ये जाऊन बघू कसं आहे वातावरण. खूप असं टेन्शन मध्ये राहिला बाबा. तुला काय मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. काय असले गुन्हे करते, परफ्यूम मार हे मार म्हणून. फुलं पडतंय तुम्हाला 3,000 रुपये. 3,000 रुपयाला 2. फक्त मागचं टाकायचं म्हणलं तर 1700 रुपये. ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल सायन्स मध्ये, कॉमर्स मध्ये किंवा इतर कोणत्याही फील्डमध्ये, तर आपण महाराष्ट्र महाविद्यालय निलंग्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. इथे एकदम छान शिक्षण पण शिकवतात आणि शिक्षक पण एकदम उत्तम आहेत. कोर्टामध्ये एवढी भयानक गर्दी आहे ना. आमचा अभिषेक गिरी असं बिंदास पळाला एकदम. असे प्रायव्हसी असते त्यांची, प्रायव्हसी आम्हाला लीक नाही करायची. आणि वकील साहेबाला माहित झाल्यावर वकील साहेब मग बरोबर कार्यक्रम लावतात आमचा. अभिषेक गिरी आमचा इथं कॉलेजमध्ये आलं तर परफ्यूम मारायला मध्ये जाण्यासाठी. हे असे आपणाला छपरी चाळे बिलकुल चालत नाहीत. आपण एकदम प्रॉम्प्ट माणूस आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण साळुंख हॉस्पिटलमध्ये आहोत. अभिषेक गिरीला पिकअप करण्यासाठी आला. तो काय ऍडमिट नाही, पण फक्त आला होता कामासाठी. त्याला घेऊन आता आपण गाडी सर्व्हिस करण्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आपला अभिषेक गिरी आपल्या सोबत आहे. तर आता आपण अभिषेक गिरीला घेऊन जायचं सर्व्हिसिंगला, कारण आपल्याला बाहेर आल्यानंतर एखादी मित्र लागतो जो की आपल्या सोबत राहील आणि आपल्याला थोडं ब्लॉगिंग साठी पण कम्फर्टेबल वाटतंय. म्हणून एखादी चांगला मित्र ठेवा सोबत, जो की प्रत्येक सिच्युएशन मध्ये सपोर्ट करेल. आता हा आमचा मित्र जे आहे ते नको त्या ठिकाणी पण सपोर्ट करतोच आणि ज्या ठिकाणी करायचे त्या आपण ठिकाणी सपोर्ट करतो, जेणेकरून आपल्याला कोणत्याही कामासाठी प्रोत्साहन भेटतो मित्रांनो. म्हणून असा एक मित्र ठेवला पाहिजे. इथे मध्ये घ्या पुढून, इथे घ्या, इथं बर्फ, हा मध्ये घ्या इथं. हो, गर्दी नसेल तर आपण करूच, गर्दी असेल तर मग दुसरीकडे करूच. तर विषय असा झालाय की आता इथं एवढी 2-4 गाड्या पुढे होत्या, त्याच्यामुळे आपल्याला थोडा 2 तास व काहीतरी वेळ लागणार होता. पण आता 2 तास आपण इथं निलंग्यात थांबावं अशी आपली वातावरणानुसार परिस्थिती नाही, कारण एवढी गरमी जास्त आहे की आपण इथं जर थांबलो तर मग आपणच वातावरणात मिक्स होऊन पूर्ण असं करपून जाणार आहोत. म्हणून आता आपण पुढे MRF टायर मध्ये जाऊन थोडं टायराची वगैरे माहिती घेऊन बाकी थोडं आपल्या कॉलेजला पण थोडं जाऊन येऊ. कदाचित निलंग्यामधलं MRFचं शोरूम जे आहे ते कुठेतरी दुसरीकडे रिप्लेस झालेलं आहे असं वाटतंय. तर आपण आता दुसरीकडे विचारून बघू आपले काय ट्यूबलेस टायरची काय प्राइस वगैरे आहे. तर इथे MRFचे टायर दिसल्यात, पण हे आहे आपले चिकराळे अप्पाचं दुकान. तिथला पडतील आपल्याला जोडी टाकायचं म्हणलं तर काही. फुलं पडतंय तुम्हाला 3,000 रुपये. 3,000 रुपयाला 2. फक्त मागचं टाकायचं म्हणलं तर 1700 रुपये. तर मित्रांनो, आता आपण महाराष्ट्र कॉलेजकडे जात आहोत. आमच्या थोडे दिवस झालं आठवण यायले, थोडं जाऊन बघून येऊ कसं आहे का नाही तिथचं वातावरण. कारण आता आम्हाला कॉलेज सोडून थोडं जवळपास एक 15 ते 20 दिवस झाले. अभिषेक गिरी आमचा इथं कॉलेजमध्ये आलं तर परफ्यूम मारायला मध्ये जाण्यासाठी. हे असे आपणाला छपरी चाळे बिलकुल चालत नाहीत. आपण एकदम प्रॉम्प्ट माणूस आहे. तर हे आपलं महाराष्ट्र कॉलेज मित्रांनो, कसं एकदम असं सोनं पडलंय बघू शकता आपण. आपण होतो तेव्हाच मजा होती इथं. तर मित्रांनो, महाराष्ट्र महाविद्यालय निलंग्यात झालो आपण आणि खूप जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या, कारण आम्ही इथे शिकलो जवळपास 3rd इयर पर्यंत. मी 2 वर्ष काही आलोच नाही, फक्त 3rd इयरला आलो आणि एकदम असं वाटायला लागलं की बाबा 2 वर्ष का बरं आलं नाही का नाही, कारण एवढं इथं मन रमलं होतं. इथे शिक्षक वगैरे एवढे छान आहेत की असं आपले फ्रेंडली एकदम बोलतात. आता आम्ही असं बघितलोय की बाकीच्या कॉलेजमध्ये पण आम्ही गेलो होतो, कारण एक्झामसाठी आमच्या दुसरीकडे नंबर आला होता, तिकडे गेलो होतो आम्ही. तिथली शिक्षक वगैरे बघितलो, तिथलं कॉलेज बघितलो. तर तिथल्या कम्पॅरिझन मध्ये महाराष्ट्र कॉलेजला एवढी छान सुविधा वगैरे आहेत की कोणी पण ऍडमिशन वगैरे घ्यायचं असेल सायन्समध्ये, कॉमर्समध्ये किंवा इतर कोणत्याही फील्डमध्ये, तर आपण महाराष्ट्र महाविद्यालय निलंग्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. इथे एकदम छान शिक्षण पण शिकवतात आणि शिक्षक पण एकदम उत्तम आहेत. तर मित्रांनो, आता आपण कुठं आलो आहोत, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय निलंगा इथे आलो आहोत आपण. तर इथे जाऊन थोडं अभिषेक गिरीचं काम आहे, आपल्या अभिषेक गिरीचं काम करू. बाकी इथं पब्लिक जाम आहे एकदम. कोर्टामध्ये एवढी भयानक गर्दी आहे ना. आमचा अभिषेक गिरी असं बिंदास पळाला एकदम. हॉल म्हणजे काय असते माहिती आहे आपणाला. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरी. तर आज मी आलो होतो कोर्टामध्ये.
तर मित्रांनो, कोर्टाची कामं एवढे डोक्याचं म्हणजे बंद करून टाकतात की बाबा कोर्ट म्हणजे खूप अवघड विषय आहे. मला तर समजतंय. खूप चक्कर बिक्कर मारायला लागतात, चक्रा बिकरा कोर्टात. बघा आता तुम्ही बसलोय, मी सकाळी 11 वाजल्यापासून इथं बसलोय या कोर्टात. अजून बघा आता सध्या किती वाजलेले आहेत, 2:30 वाजलेत. 2:30 2:33 झालेत. अजून मी कोर्टात बसलोय, अजून माझं काही काम होत नाही. अशा मी कमीत कमी आतापर्यंत 10 ते 12 चक्कर मारलेल्या आहेत कोर्टाच्या. कारण कोर्टाची कामं खूप डेंजर असतात, तुम्ही पण समजू शकता. म्हणून कसं आहे, तुम्ही कोर्ट बघा. वकील नाही सध्या, पण आहेत आतमध्ये वकील बसलेले, पण आम्हाला व्हिडिओ काढायला थोडंसं वेगळं वाटतंय. कारण कसं आहे, प्रायव्हसी असते त्यांची, प्रायव्हसी आम्हाला लीक नाही करायची. आणि वकील साहेबाला माहित झाल्यावर वकील साहेब मग बरोबर कार्यक्रम लावतात आमचा. आम्ही पोलिसापेक्षा जास्त वकिलाला घाबरतो. बिकॉज कसं आहे, वकील म्हणजे वकील आहे. तर आता आपण थोडं मध्ये जाऊन बघू कसं आहे वातावरण. पहिल्या सुरू तर पायऱ्या आहेत. आणि इकडे गेट आहे. त्याला विशेष काय नाही इथं. कोर्टातलं झालं काम आता. फक्त काम म्हणजे काय बघण्यासाठी आलतो ना, अभिषेक थोडं काम होतं ते करण्यासाठी आलतो. कोणतंच काम झालं नाही, त्याच्यामुळे आपण आता फक्त इथं बघून परत दुसरे काहीतरी कामाला जाऊयात आता. अरे आपल्याला ब्लॉग बनवायचा, त्याच्यासाठी काही ना काही दाखवत राहावंच लागेल तुम्हाला, कारण आपण डेली ब्लॉग बघतो. म्हणून आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या. एवढं भयंकर ऊन बघायला भेटतंय. ऊन दाखवा अभिषेक. ऊन एवढं भयंकर आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं बस स्टँड वरती 5 ते 10 मिनिट रेस्ट करावं तुला. बाकी बस स्टँड मध्ये आपल्या एवढी गर्दी आहे, आपण गर्दी बघू शकता किती आहे. गर्दी दाखवा किती आहे, एकदम भयंकर गर्दी आहे. तर इकडं माझ्याकडे दाखवा. हे बस स्टँड कशा पद्धतीने बनलं जरा सांगू शकतो का कोणी मला आता, कारण इथे सीट जे आहेत ते थोडीच आहेत आणि पब्लिक जास्त आहे. तर बाकीचे जे पब्लिक आहे ते खाली बसलेले, ज्यामुळे अडचण येईल. तर आणखी 2-4 पुढे लाईनी वाढवल्या असते, नाहीतर एखादी कंटिन्यू लाईन मध्ये जर सीट असले असते तर बरं झालं असतं, बसायला सगळ्याला सुविधा झाली असती. पण नाही, 2-4 उभं दाखवण्यासारखी आपल्यासारखं आहे ते बसण्याची सुविधा. बाकी तर खालीच बसलेले सगळे पब्लिक. तर मित्रांनो, आपण अभिषेक गिरी सोबत आता बस स्टँडवर आलो. अभिषेकला थोडं आपला निलंग्यामधलं बस स्टँड बघायचं होतं, म्हणून आपण आता निलंग्यामधल्या बस स्टँड मध्ये आलो. पण भाऊ आपला कसा झालाय, खूप असं टेन्शन मध्ये राहिला. भावा तुला काय काय असले गुन्हे करते, परफ्यूम मार हे मार म्हणून बघायच्या सोबत फिर वाटत नाही. पण भाऊ आपला एकदम डेअरिंग बाज आहे, डेअरिंग बाज माणूस आहे. भावाला मी चॅलेंज दिलं, तर परफ्यूम मारायचं, भावानं मारला. कितने को रस आओ इधर. हाँ दो ना, दो 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 दोन दो. इसको भी दो एक. अच्छा क्वालिटी आहे ना. क्या नाम है तुम्हारा? आशीष कुमार. आशीष कुमार किधर से हो? यूपी से हो क्या? इधर यूपी से इधर कैसे आना हुआ? हमारी गाँव के लोग खास करके अच्छा, तुम भी काम करते क्या? बढ़िया बात है, बढ़िया बात. 3 लोग हैं, कितने लोग रहते? 3 लोग हैं, 3 लोग. वो उधर का दुकान तुम्हारा ही है क्या? पहले का बस स्टैंड में जो है वो ये हमारा ही दुकान. तुम्हारा ही है? ठीक है ठीक है, चलता है. दिन का कितना बेच लेते हो ऐसा? दिन में 1500. 15-16. आवाज नाही अरे बाई. हा हा, ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही आता थंडगार उसाचा रस पेलाव. उसाचा 10 रुपयाचं किती 2 पेलो ना आपण. हा, तर ते युपीचा दोस्त होता आपला. भावाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितला, तर तो म्हटला भावानं सबस्क्राईब. आणि आता बाकी पुढे जाऊन आहोत. आपली गाडी तर तिकडे आहे, पण आता हे ना इकडे आणलंय आम्हाला.